सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त 30 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. 30 दिवस 30 कादंबऱ्या या व्याख्यानमालेत मांडणी करणार आहेत डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे विपुल साहित्य विद्रोही साहित्य परंपरा समृद्ध करणारे आहेत. आतापर्यंत वारणेच्या खोऱ्यात आणि चित्रा या 2 कादंबऱ्यांबाबत जाणून घेतले. आज वैजयंता या कादंबरीबद्दल डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी बोलणार आहेत. डॉक्टर सूर्यवंशी हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. उदगीर येथे झालेल्या 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ते विद्रोही कवी आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक आहेत. आपल्या द सत्यशोधक या चॅनलवरून दिनांक 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 30 दिवसात अण्णाभाऊंच्या 30 कादंबऱ्यांबद्दल आपण जाणून घेऊयात. रोज सायंकाळी 7:30 वाजता. मी डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी यांचे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मांडणीला सुरुवात करावी. सत्य की जय हो. नमस्कार, मी व्यंकट सूर्यवंशी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सत्यशोधक लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू झालेल्या 30 दिवस 30 कादंबऱ्या या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत. अण्णाभाऊंच्या चित्रा या कादंबरीचा परिचय करून घेतला. आजचा 3रा दिवस. आपण या 3ऱ्या भागात अण्णाभाऊची अत्यंत गाजलेली आणि विचार करायला भाग पाडणारी वैजंता या कादंबरीचा परिचय करून घेणार आहोत. वैजंता ही कादंबरी तमाशा काम करणाऱ्या कलावंतिनीची कथा आहे. ही एका स्त्रीची संघर्ष गाथा आहे. ही कलेवर प्रेम करणाऱ्या कलाकाराच्या वेदनेची कथा आहे. त्याचबरोबर भारतीय समाजातील जात, वर्ग आणि सांस्कृतिक विषमता यावर थेट प्रकाश टाकणारी कथा आहे. अण्णाभाऊ आपल्या प्रत्येक कादंबरीमध्ये समाजातील वंचित, दुर्लक्षित, श्रमिक आणि उपेक्षित माणसांना केंद्रस्थानी आणतात. कादंबरीचं नायकत्व देतात. वैजंता कादंबरीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंनी कलावंताचं जीवन अपमानानं कसं संघर्षमय होतं याचं चित्र अण्णाभाऊंनी वैजंता या कादंबरीमध्ये केलं आहे. वैजंता ही कादंबरी अण्णाभाऊनं 1962 साली लिहिली. ती प्रकाशित झाली. त्या काळात तमाशा हा लोककला प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता. कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला होता. हजारो लोक तमाशा पाहण्यासाठी गर्दी करायचे. तमाशाच्या रंगमंचावर नाचणाऱ्या कलाकारांना दाद द्यायचे, शिट्ट्या मारायच्या, कौतुक करायचे. पण त्याच कलावंत रंगमंचाच्या बाहेर आल्यानंतर कलावंताकडे तुच्छतेनं पाहिलं जायचं. हा विरोधाभास अण्णाभाऊ पकडतात, आनंद साजरा करतो, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये तिला सन्मान देत नाही, तिला दुर्लक्षित करतो, तुच्छ करतो.
हा प्रश्न अण्णाभाऊंनी उभा केलेला आहे. अण्णाभाऊची ही वैजंता कादंबरी संघर्षाचं प्रतीक आहे, ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे, ते कलेच्या अस्मितेचं प्रतीक आहे. वाचावी लागणार आहे. वैजंता या कादंबरीची सुरुवात गजरा या तमाशात काम करणाऱ्या कलावंतनीपासून सुरुवात होते. गजरा ही केवळ तमाशात नाचणारी स्त्री नाही, तर ती त्या कलेवर नितांत प्रेम करणारी कलावंत आहे. ती स्वाभिमानू आहे, कष्टाळू आहे. तिनं आयुष्यभर तमाशाच्या फडामध्ये काम केलं. रसिकांनी तिचं भरभरून कौतुक केले, टाळ्या वाजविल्या. पण या कौतुकाच्या पलीकडं, टाळ्याच्या पलीकडं प्रत्यक्ष आयुष्यात तिला जे अपमान सहन करावं लागलं, तिचे जे अश्रू होते, तिची जे असुरक्षितता होती, तिची जे वेदना होती, याच्याकडे मात्र कोणी दखल घेत नाही, याच्याकडे कोणी मात्र पाहत नाही. हे गजराच्या मनामध्ये खंत राहून जाते. गजराचं एक स्वप्न असतं. गजराला मुलगी असते वैजंता. तिला वाटत असतं की वैजंता आपला वारसा चालवावी, आपल्या या क्षेत्रामध्ये तिचं नाव लौकिक व्हावं, खूप नाव तिनं कमवावं असं तिला वाटत असतं. पण तिच्या मनामध्ये एक दुःखाची किनार असते. तिला वाटत असतं, जसं माझ्या जीवनामध्ये अपमान, दुःख, वेदना सहन कराव्या लागल्या, तुच्छता सहन करावी लागली, तशी आपल्या लेकीच्या वाट्याला येऊ नये हे मात्र तिच्या मनामध्ये कायम राहून गेलं. पण वैजंताला ती तमाशामध्ये आणते आणि वैजंता लहानपणापासूनच नृत्यात, गायनात, अभिनयात हुशार असते, चुणूकदार असते. तिच्या कलेनं जसं ती वाढत जाते, तिच्या सौंदर्याने, तिच्या प्रतिभेने, तिच्या नृत्याने तिला नावलौकिक मिळतो. तिच्या कलेची आणि सौंदर्याची चर्चा सर्वत्र सुरू होते. पण इथूनच वैजंत्याच्या संघर्षाला, वैजंत्याच्या दुःखाला सुरुवात होते. कारण समाजात कलाकारांच्या कलेकडे कमी पाहिलं जातं, पण तिच्या शरीराकडे जास्त पाहिलं जातं. वैजंताला हे अनुभव प्रकर्षाने जाणवू लागतात. तमाशाचा मालक, समाजातले श्रीमंत लोक आणि सत्ताधारी पुढारी वैजंताच्या कलेचा सन्मान करण्यापेक्षा वैजंता कशी भेटल, वैजंताच्या गैरफायदा कसा घेता येईल, असंच त्यांच्या मनामध्ये असतं. या प्रसंगी अण्णाभाऊ एक प्रश्न उभा करतात. स्त्री ही कलाकार म्हणून स्वीकारली जाते की ती केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून स्वीकारलं जातं? खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी 1962 साली लिहिली होती. तेव्हाचा तो प्रश्न आज सुद्धा तितकाच महत्वाचा वाटत आहे. पण वैजंता यातून मार्ग काढते. ते तिच्या आईच्या आलेल्या अनुभवातून. आईकडून तिने एक गोष्ट शिकलेली आहे, काही झालं तरी स्वाभिमानाशी कधी तडजोड करायची नाही. ती कोणत्याही लोभाला बळी पडली नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडली नाही. ती निकरानं अन्यायाच्या
विरोधात उभा राहते आणि आपल्या कलेचा सन्मान राखते. आपल्या कलेच्या प्रती ती इमानदार राहते. म्हणून अण्णाभाऊ साठे या माध्यमातून सांगू इच्छितात, कलाकारांचे मूल्य त्यांच्या कलेवर ठरले पाहिजे. कलाकारांचे मूल्य त्यांच्या कलेवर ठरले पाहिजेत. जात, लिंग आणि आर्थिक स्थितीवर न ठरता त्याच्या कलेवर ठरलं पाहिजे, असं अण्णाभाऊचं म्हणणं आहे. खरं तर वैजंता ही जात, वर्ग आणि स्त्रियाच्या संघर्षाची कहाणी आहे. वैजंता ही एका तमाशा कलावंताची जरी कथा असली तरी ती भारतीय समाजावर केली अत्यंत तीक्ष्ण अशी टीका आहे. अण्णाभाऊ साठे दाखवून देतात, तमाशा लोकांचे मनोरंजन करते. तमाशातली कलावंत लोकांना सुख आनंद देतात, पण तेच कलावंत जीवनात किती दुःखी असतात, किती अपमानी असतात, त्यांना किती असुरक्षतेला सामोरं जावं लागतं, याचं ते वैजंताच्या माध्यमातून दाखवून देतात. कारण वैजंता सुंदर असते, गुणी असते, मेहनती असते. तिच्या कलावर हजारो लोक टाळ्या वाजवतात, पण तिला सन्मान मात्र देत नाहीत. म्हणून अण्णाभाऊ साठेने इथे एक फार मोठा प्रश्न उभा केलेला आहे. कला महान की कलाकाराचा जन्म महान? जर कलाकारांचा जन्म खालच्या जातीत झाला असेल तर त्यांच्या कलेलाही कमी लेखलं जातं. हीच जात व्यवस्थेची शोकांतिका अण्णाभाऊ साठे वैजंतामध्ये दाखवून देतात. अण्णाभाऊ या कादंबरीमध्ये आणखीन एक प्रश्न अधोरेखित करतात. तमाशा उभारणारे, तमाशात काम करणारे, तमाशात वाजवणारे, तमाशात गाणारे, तमाशात नाचणारे बहुजन समाजातील लोक असतात. आणि तमाशाचे जे मालक असतात, पैसा कमवणारे असतात, जे प्रतिष्ठा मिळवणार, ते मात्र वरच्या स्तरातील असतात. म्हणजे श्रम एकानं करायचे, श्रम एका समाजानं करायचं आणि फायदा दुसऱ्या समाजानं करायचं. ही विषमता अण्णाभाऊला अस्वस्थ करते आणि हीच विषमता अण्णाभाऊ वैजंता कादंबरीमध्ये अधोरेखित करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जात व्यवस्था माणसाच्या गुणापेक्षा माणसाला च्या जन्माला महत्व देते. हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणून वैजंता कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊनं जात, वर्ग आणि भारतीय समाजाव्यवस्थेची सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रश्न पडतो की आपण ही वैजंता कादंबरी आज कोणत्या उद्देशानं वाचावी? कारण 1960च्या दशकात लिहिलेली ही कादंबरी मधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज सुद्धा संपलेले नाहीत. म्हणून ही कादंबरी वाचायची आहे. या कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी 3 संदेश दिलेले आहेत आपणाला. माणसाची किंमत त्याच्या जन्मावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर ठरली पाहिजे. दुसरा संदेश दिलाय, कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, ती समाज प्रबोधनाचे शस्त्र आहे. तिसरा संदेश अण्णाभाऊने दिलेत, प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वाभिमानाने आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, तिला तसं जगू दिलं पाहिजे, असा संदेश अण्णाभाऊनं दिलेला आहे. धन्यवाद.